नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहुयात आजच्या टॉप 20 न्यूज. गिर्यारोहक उमेश जिरपे यांच्या एव्हरेस्ट मोहिमेला राज्यपालांकडून शुभेच्छा. ही मोहीम 2 एप्रिल पासून सुरू होणार. महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब. आदिवासी विकासाच्या विविध योजनांवर राज्यपालांसोबत महत्वपूर्ण बैठक पार पडली. विकास प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय. मुंबईत क्लीन लीग स्पर्धेला सुरुवात. नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेष उपक्रम. सायबर गुन्ह्यांसोबत जनजागृती मोहीम सुरू. महिला आणि मुलांच्या सुरक्षेवर विशेष भर. राज्यात उष्णतेची लाट. तापमानात वाढ. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन. परीक्षा संपल्यानंतर रस्त्यावर कॉप्यांचा खच. स्वच्छतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह. बेकायदेशीर दारू विक्री विरोधात आंदोलनाचा इशारा. प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी. भिवंडीमध्ये महाआरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद. गोरगरिबांसाठी मोफत सेवा उपलब्ध. मिशन लक्षवेध अंतर्गत क्रीडा उत्कृष्टता केंद्रासाठी अर्ज सुरू. सातारी थाट उपक्रमातून लोककलेला नवी संजीवनी. आता पाहुयात कोल्हापूर मधील विशेष बातम्या. हिंदू चौक येथे ईद फेस्टिवलला उत्साहात सुरुवात. नागरिकांची मोठी गर्दी. स्वच्छता मोहिमेत प्रशासनाची तत्पर कारवाई. दिव्यांग खेळाडूंचा गौरव सोहळा संपन्न. पायाभूत सुविधांच्या कामांना वेग. शेतकऱ्यांसमोर पाणी टंचाईचे संकट. पायाभूत सुविधांच्या कामांना वेग. शेतकऱ्यांसमोर पाणी टंचाईचे संकट. शहरात वाहतूक कोंडीची समस्या वाढली. क्रीडा स्पर्धांना तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. बाजारपेठेत सणासुदीची खरेदी वाढली. शैक्षणिक उपक्रमांना गती. पर्यटन स्थळावर पर्यटकांची वाढती गर्दी. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा SP9 मराठी. युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.